सर काय झालंय आणि तुम्ही असे दारात का उभे आहात? दारात का उभे म्हणजे कुठे उभा राहीन? माझी मर्जी, मी कुठे बसेन, कुठे उभा राहीन. आणि तुम्ही इथे काय करताय? तुम्ही बंगल्यावर काम करायला गेला होता ना? हो, बंगल्यावर काम करायलाच गेले होते, पण तुमचा हात दुखत होता ना सकाळी, तेच बघायला आले. हे बघा माझा एकदम व्यवस्थित, काही प्रॉब्लेम नाही, कसाही वळू शकतो. हे बघा तुम्ही बंगल्यावर जाऊन काम करा. हे बघा माझ्यामुळे जर शालिनी मॅडम तुमच्यावर चिडल्या तर मला ते चालणार नाही. पहिले जा बंगल्यावर काम करा. पण नक्की तुमचा हात ठीक आहे ना? हो बोललो. मणी सर असे का वागतायत माझ्याशी? मी काय त्यांना इतकी नकोशी झाली? मणी सर माझ्यापासून हळूहळू दूर जात आहेत का? तुम्ही अजून गेला नाही? चालले. चला आवरा पटापट आता. ती यायच्या आधी परत सुरुवात करा आणि फास्ट करा काम जरा, कळलं? हो लगेच. मी ते सामान. साहेबांचा फोन. हा साहेब. हो आलोच, लगेच येतो. मॅम मी आलोच. जाऊ. या 2 फाईल घेऊन मणीला इतकं लांब पाठवून देईन ना, म्हणजे उद्या स्वानंदीच्या वाढदिवशी ते दोघे एकमेकांपासून लांब असतील. साहेब बोलवलं? बरं झालं तू आला असते. एक काम आहे, उद्या तुला ना ह्या फाईल्स घेऊन आपल्या पालघरच्या फॅक्टरीमध्ये जायचंय. तिथे आपल्या मॅनेजरला द्यायचंय. ऑडिट आहे उद्या आणि सबंध दिवस तुला तिथेच थांबावं लागेल ऑडिटर असेपर्यंत. जमेल ना तुला? हा, खरं म्हणजे मीच गेलो असतो रे, पण 2 महत्वाच्या मीटिंग्स ठरल्यात म्हणून मला जाता येत नाहीये. उद्या पालघरला कसं जाणार? उद्या तर स्वानंदीचा वाढदिवस आहे. काय रे, काही प्रॉब्लेम आहे का? हा नाही म्हणजे प्रॉब्लेम असं नाहीये, पण उद्या नाही जमणार. का रे? साहेब स्वानंदीचा वाढदिवस आहे, मी तयारी करतोय त्याची सगळी. मला उद्याचा दिवस त्यांच्यासोबत घालवायचा आहे. उद्याच्या ऐवजी नंतर गेलं तर चालेल का? किंवा खूपच अर्जंट असेल तर मी एखादी व्यक्ती अरेंज करतो, ती हे सगळ्या फाईल वगैरे घेऊन जाईल. चालेल?